नमस्कार मित्रांनो, माहिती शाळामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेल्या आपल्या बळीराजासाठी पीक विमा किती महत्त्वाचा आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की आता पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी एक नवीन आणि महत्त्वाचा नियम आला आहे. तो म्हणजे तुमचा फार्मर आय डी. शेती हे अनिश्चिततेचे क्षेत्र आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट. या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट वाया जातं. अशा वेळी पीक विमा शेतकऱ्याला आर्थिक आधार देतो, त्याला पुन्हा उभं राहायला मदत करतो. हा विमा म्हणजे भविष्यासाठीची एक आर्थिक सुरक्षा आहे. पण आता प्रश्न हा येतो की हा फार्मर आय डी काय आहे आणि त्याची गरज का पडली? तर मित्रांनो, भारत सरकारने ॲग्रिस्टेक नावाचा एक मोठा प्रकल्प सुरू केला आहे. याचा मुख्य उद्देश प्रत्येक शेतकऱ्यासाठी एक युनिक डिजिटल ओळखपत्र तयार करणे आहे. म्हणजेच तुमचा आधार कार्डसारखंच, पण फक्त शेतीशी संबंधित माहिती असलेला तुमचा एक विशिष्ट नंबर. पूर्वी अनेकदा सरकारी योजनांचा लाभ योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नव्हता किंवा त्यात गैरव्यवहार होत होता. ही सगळी गडबड टाळण्यासाठी आणि योजनांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हा शेतकरी आय डी तयार केला जात आहे. या आय डीमुळे सरकारला कळेल की कोणता शेतकरी कोणत्या गावात आहे, त्याच्याकडे किती जमीन आहे, तो कोणते पिकं घेतो आणि त्याला कोणत्या योजनांचा लाभ मिळाला आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पीक विम्यासाठी फार्मर आय डी गरजेचा आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर पीक विमा काढण्यासाठी अर्ज करू शकणार नाही. शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी महत्त्वाचा का आहे? तर तुमचा फार्मर आय डी तयार झाल्यावर पीक विम्यासाठी अर्ज करताना तुम्हाला अनेक कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. फक्त तुमचा आय डी नंबर टाका आणि तुमची सगळी माहिती आपोआप अपलोड होईल. वेळ वाचेल आणि डोकेदुखी कमी होईल. हा आय डी तुमच्या जमिनीशी आणि इतर माहितीशी जोडलेला असल्यामुळे कोणीही तुमच्या नावावर किंवा खोट्या माहितीवर विमा काढू शकणार नाही. फक्त पात्र शेतकऱ्यालाच लाभ मिळेल. पिकांचं नुकसान झाल्यावर पंचनामे आणि भरपाईची प्रक्रिया खूप वेळ खाऊ असते. फार्मर आय डीमुळे तुमची सर्व माहिती अचूक असल्यामुळे ही प्रक्रिया खूप जलद होईल आणि विम्याची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल. तुम्हाला किती विमा मिळाला, कधी मिळाला याची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध असेल. थोडक्यात काय तर शेतकरी आय डी म्हणजे तुमचा पीक विम्याचा मार्ग अधिक सुकर आणि सुरक्षित बनवण्याची चावी आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की माझ्याकडे फार्मर आय डी नसेल तर तो कसा मिळवायचा? घाबरू नका, ही प्रक्रिया फार अवघड नाही. तुम्ही यासाठी तुमच्या गावातील तलाठी कार्यालयाशी किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधू शकता. तेथे तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि आय डी काढण्यासाठी मदत केली जाईल. यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड, 7/12 उतारा इत्यादी कागदपत्रे लागतील. शक्य असल्यास लवकरात लवकर हा आय डी काढून घ्या. तर मित्रांनो, आता हे स्पष्ट आहे की फार्मर आय डी केवळ एक नंबर नाही, तर तो तुमच्या कृषी योजनांच्या लाभाचा आणि विशेषतः पीक विम्याच्या सुरक्षिततेचा एक महत्त्वाचा आधार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपले अधिकार सुरक्षित ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या माहिती सेवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.